नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती अचानक बिघडली। दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांचे पथक तैनात। माजी मंत्री दीपक केसरकर आल्या पावली परत गेले। राज्याची काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना शनिवारी ताप आला आहे। निवडणुकीच्या धावपळीत आणि तदनंतरच्या घडामोडीमध्ये सातत्याने जनतेच्या फेऱ्या सुरू आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त बोलले गेल्याने घशात इन्फेक्शन झाले आहे। त्यामुळे त्यांच्यावर फॅमिली डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू आहेत। त्यांना सलाईन लावण्यात आल्याची माहिती त्यांचे फॅमिली डॉक्टर R.M. पाटे यांनी शनिवारी दुपारी 4 वाजता दिली। त्यांच्यावर 4 डॉक्टरांचे पथक उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। ते रविवारी मुंबईला परतणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली। दरम्यान माजी मंत्री दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यास आले होते, मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना न भेटता बंगल्याच्या प्रवेशद्वारावरून मुंबईला परत गेले आहेत। एकनाथ शिंदे हे अचानक सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे। एकनाथ शिंदे हे मूळ गावी का आले याबाबत शंभूराज देसाई यांनी माहिती दिली आहे। देसाई म्हणाले की एकनाथ शिंदे यांना थोडा त्रास होत आहे, त्यामुळे आम्ही त्यांना विश्रांती घेण्याचा आग्रह केला। थोडा आराम करण्यासाठी म्हणून ते दरे येथे मुक्कामी आले आहेत। ते रविवारी मुंबईत परतणार आहेत। एकनाथ शिंदे महायुतीसोबत आहेत आणि महायुती जो निर्णय घेईल त्याच्याबरोबरच ते राहतील असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला। दरम्यान शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दरे या गावी आले होते, मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याचे समजल्यानंतर ते निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरून मुंबईकडे माघारी गेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना कॉमन कोल्ड, फीवर, फूड इन्फेक्शन, खूप जॉईंट पेन्स वगैरे असा त्रास चालू आहे। आम्ही IV लावले। IV लावल्यापासून त्यांना जरा बरं आहे। व्हायरलवरची ट्रीटमेंट दिली जाते ती बरोबर चालू आहे, कारण त्याच्यामध्ये अजून सरकारी 2 डॉक्टर आहेत, त्यांचे दुसरे एक बरोबरचे 2 डॉक्टर आहेत, मी आहे, म्हणजे सगळ्यांच्या सल्ल्याने व्यवस्थित चाललंय। कराड नगरीचा आगामी 50 वर्षांचा विस्तार लक्षात घेऊन विकास आराखडा तयार करणार आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले। प्रशासकीय अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक। ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक वारसा असलेल्या कराड नगरीचा आगामी 50 वर्षांचा विस्तार लक्षात घेऊन विकास आराखडा तयार केला जाईल। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ असलेल्या प्रीतिसंगम परिसराचा सर्वांगीण विकास करून एक आगळेवेगळे पर्यटन केंद्र साकारणार आहे, अशी ग्वाही कराड दक्षिण मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिली। कराड येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी सकाळी 10 वाजता आमदार डॉक्टर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली। त्यावेळी ते संवाद साधताना बोलत होते। प्रांताधिकारी अतुल मेहत्रे, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासह प्रशासकीय खाते प्रमुख यावेळी उपस्थित होते। कराड शहरातील वाहतूक व्यवस्था, पूर परिस्थिती, झोपडपट्टी निर्मूलन, प्रधानमंत्री आवास योजना आदींबाबत विभागनिहाय आमदार डॉक्टर भोसले यांनी आढावा घेतला। यावेळी त्यांनी प्रशासनाच्या वतीने राज्य अथवा केंद्र सरकारकडे सादर करण्यात आलेल्या जुन्या प्रस्तावाबाबतची माहिती घेतली। कराड शहरासह दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या हातात हात घालून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले। शासकीय विश्रामगृह कराड येथे विविध विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली। यावेळी विविध प्रश्नांसंदर्भात व प्रकल्पांवर चर्चा झाली। या बैठकीमध्ये विविध प्रकल्पाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत। याबाबत पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊन प्रकल्प व प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल। एकनाथ शिंदे यांच्या कथित निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष। शिंदे सेनेच्या प्रमुख नेते मंडळींनी मुख्यमंत्र्यांच्या दरे गावाच्या दौऱ्याविषयी दिले संकेत। महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला मोठा कौल देत सत्ता स्थापनेच्या किल्ल्या हातात दिल्या आहेत। आता महाराष्ट्राचा कारभारी कोण हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असतानाच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी दरे येथे पोहोचले आहेत। दरम्यान शिंदे यांच्या दौऱ्याविषयी संकेत दिले आहेत, असं वक्तव्य करून राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता दरे गावावर केंद्रित झाले आहे। दरम्यान शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी दरे गावात नागरिकांनी, राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे। स्पष्ट जनाधार मिळवून देखील सत्ता स्थापनेच्या चर्चांची घोराळ राज्यात सर्व सत्ताधारी पक्षांमध्ये सुरू आहे। अद्याप अधिकृत माहिती मात्र
मात्र समोर आलेली नाही. शिंदे सेनेचे नवनिर्वाचित आमदार संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे आता भाजपचे टेन्शन वाढतच चालले आहे. शिरसाट म्हणाले की एकनाथ शिंदे शनिवारी सायंकाळी मोठा निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसांच्या सर्व नियोजित बैठका रद्द केल्या आहेत. संजय शिरसाट म्हणाले की काही राजकीय पेचाची परिस्थिती असेल तर एकनाथ शिंदे थेट त्यांच्या गावी जातात. ते अशा वेळी गावी जाण्याला प्राधान्य देतात. दैरे येथे गेल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नाही. त्यांचा मोबाईल फोनही नाही. कधीही त्यांना काही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर नेहमी आपल्या गावी पोहोचले आहेत. ते शनिवारी सायंकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. माहितीत घडणाऱ्या घडामोडी पाहता यावर ते नक्कीच निर्णय घेतील. काळजीवाहू मुख्यमंत्री अचानक आपल्या मूळ गावी गेल्याने सलग 2 दिवसातील नियोजित बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. निकाल जाहीर होऊन आठवडा झाला असून अद्याप मुख्यमंत्री पदावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेला नाही. आता थेट रविवारी मुंबईत माहितीची बैठक पार पडणार आहे. एकूणच आता दरे गावाकडे सर्व राजकीय पक्षांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. महाबळेश्वरमध्ये डिजिटल स्क्रीनवर पर्यावरण निर्देशांक पाहण्याची सोय देशभरातील पर्यटकांसाठी नगरपालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा. महाराष्ट्राचे नंदनवन मिनी काश्मीर म्हणून ओळखले जात असलेल्या महाबळेश्वरमध्ये देशभरातील पर्यटक वर्षभर येत असतात. पर्यटकांना महाबळेश्वर परिसरातील तापमानासह पर्यावरणाची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी नगरपालिकेने आता शहराच्या प्रमुख ठिकाणी LED स्क्रीनद्वारे माहिती देण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेच्या अभिनव उपक्रमाचे पर्यटकांनी स्वागत केले आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी याबाबत शनिवारी दुपारी 4 वाजता माहिती दिली. महाबळेश्वर शहरात 2 ठिकाणी डिजिटल स्क्रीनद्वारे पर्यावरणाचे निर्देशांक व हवामानाची माहिती दिली जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून या उपक्रमामुळे पर्यटकांना वातावरणातील बदलाची माहिती तात्काळ व अचूक मिळणार आहे. देशभरातील नामांकित पर्यटन स्थळ अशी महाबळेश्वरची विशेष ओळख आहे. देशभरातील पर्यटक वर्षभर या पर्यटनस्थळी भेट देतात. महाबळेश्वरची गुलाबी थंडी, आल्हाददायक वातावरण, प्रदूषण विरहित शुद्ध हवा, हिरवागार निसर्ग हा पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांना भावतो. डिजिटल युगामध्ये पर्यटकांना महाबळेश्वरमध्ये मुक्काम केल्यानंतर तापमानाची माहिती व्हावी, त्याचबरोबर पर्यावरणीय बदलाची देखील माहिती सहजरित्या उपलब्ध व्हावी. देशातील अनेक प्रसिद्ध गिरीस्थानांवर करण्यात आलेले उपक्रम याचा अभ्यास मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी बारकाईने केला. पर्यावरणीय तज्ज्ञांची माहिती घेतली तसेच त्यांच्याकडून सूचना जाणून घेतल्या. त्यानंतर महाबळेश्वर शहरातील नेहमीच्या वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्लब चौक, महाड नाका परिसर, पेटीट लायब्ररी, रे गार्डन रस्ता अशा प्रमुख रहदारीच्या रस्त्यांवर नजरेस पडतील अशा उंचीवर डिजिटल LED स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत. या स्क्रीनच्या माध्यमातून शहरवासियांसह पर्यटकांना पर्यावरणाचे निर्देशांक समजणार आहेत. महाबळेश्वरचे हवामान, हवेची गुणवत्ता, तापमान, आर्द्रता, उष्णता, पर्जन्यमान तसेच ध्वनी तीव्रता या प्रमुख गोष्टी सहज समजणार आहेत. शासनाच्या विविध योजना, अभियानासह अनेक विविध कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत स्क्रीनच्या माध्यमातून पोहोचवता येणार आहे.